तो ही जी समोरची एक उंच अशी इमारत किंवा टॉवर जे आहे हेच टीव्ही टॉवर आहे आणि याच्या आतमध्ये आता आपल्याला जायचं आहे. तर त्यावेळेला या उंचीवरनं तुम्हाला पूर्ण टॅलिन शहर इस्टोनिया तर दिसतंच, प्लस तुम्ही इकडून फिनलँडपर्यंत सुद्धा बघू शकता. दिल सर्वात उंच आणि सेफ असा ओपन एअर वॉकिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. नमस्कार, आज आपण जात आहोत टॅलिन टीव्ही टॉवर या ठिकाणाला भेट देण्यासाठी, जे टॅलिनमधली सगळ्यात उंच अशी एक इमारत आहे आणि तिथेच एक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसुद्धा असणार आहे. तर आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, सो स्टे ट्यून. आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझं नाव आहे श्वेता आणि मी राहते टॅलिन या शहरामध्ये, जी इस्टोनिया या देशाची राजधानी आहे. आणि आपल्या चॅनलवरती मी या देशातले छान छान असे ट्रॅव्हल व्लॉग्स आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ अपलोड करत असते. ऑलरेडी मी काही व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते तुम्ही जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आत्ता जस्ट आपण आलेलो आहोत टॅलिन टीव्ही टॉवर इथे आणि हे ठिकाण शहरापासून थोडंसं लांब आहे, पण येण्याचा रस्ता इतका छान आहे आणि इथे आल्यानंतरचा जो फील आहे खूप मस्त असं आहे. खूप हिरवळ आहे आजूबाजूला. मी पटकन तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते. आता आपण निघालेलो आहोत टॉवरच्या एंट्रन्सला. इथे यांनी अशी काही काही चित्र लावली आहेत. सो आहे एंट्रन्स. आता आपण निघालेलो आहोत टॉवरच्या इथे वरती आल्यानंतर टॉवरविषयी थोडीशी ऐतिहासिक माहिती त्यांनी आपल्याला दिलेली बघायला मिळते. तर 1980 साली हे टॉवर उभारण्यात आलं होतं. त्यावेळेला मॉस्को ऑलिम्पिक्सच्या दरम्यान स्विमिंग कॉम्पिटिशन या टॅलिन शहरामध्ये झाल्या होत्या आणि या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण करता यावं यासाठी हा टॉवर बांधण्यात आला होता. त्यानंतर 1991 साली जेव्हा इस्टोनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले, त्या काळात टॉवरचे कर्मचाऱ्यांनी सोव्हिएत सैन्याला हे टॉवर ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. इकडून आता आपण इथे 21st फ्लोअरला जातो आहोत. रितिका, हॅलो. आत्ता आपण आलो आहोत टीव्ही टॉवरच्या 21st फ्लोअरला आणि इथून पूर्ण शहराचा व्ह्यू इतका छान दिसतोय. आणि या टीव्ही टॉवरची उंची सुमारे 314 मीटर एवढी आहे आणि इथे वातावरण जेव्हा खूप छान असतं त्यावेळेला या उंचीवरनं तुम्हाला पूर्ण टॅलिन शहर इस्टोनिया तर दिसतंच, प्लस तुम्ही इकडून फिनलँडपर्यंत सुद्धा बघू शकता आणि इथला व्ह्यू इतका छान दिसतोय. पूर्ण बाल्टिक सी पण इथे तुम्ही बघू शकता. मी पटकन तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते. छान इथे चित्र रंगवती आहे आणि मुलांनी रंगवलेली चित्र अशी त्यांनी इथे लावली आहेत. ते लहान मुलांसाठी बॉल पूल सुद्धा ठेवला आहे आणि आता रितिका तिकडे खेळती.
असा एक छान फोटो बूथसुद्धा दिला आहे, जिकडे तुम्ही बघू शकता ते मागे माझ्या, आणि अशी एक बॅकग्राऊंड आहे. सो तुम्ही इथे हवी ती बॅकग्राऊंड सिलेक्ट करायची आणि त्याचा एक फोटो काढायचा. तुम्हाला दाखवते मी पटकन. सो इथे आपल्याला हवी ती बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट करायची. अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड इथे दिल्या आहेत. सो फॉर एक्झाम्पल आपण जर ही बॅकग्राऊंड सिलेक्ट करायची आणि तो आणि हे फोटो आपण इकडे असे विकत पण घेऊ शकतो. पुन्हा आपण अजून वरती चाललो आहोत. तर असं एक स्टेअरकेस दिला आहे त्यांनी. इथून आता वरती काय व्ह्यू आहे बघूया. आपण आता इथे रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. वरतीच एक छान रेस्टॉरंट पण दिलं आहे. आता आपण इकडे एकदम बाहेरच्या एज वॉकच्या एरियात आलो आहोत आणि खूप छान असा व्ह्यू दिसतोय. तुम्हाला बॅक कॅमेराने सगळं दाखवते पटकन. इथे तुम्ही बघू शकता तारेच्या कुंपणाच्या बाहेर पर्यटकांना खास हार्नेस आणि सेफ्टी गिअर घालून 175 मीटर उंचीवरती टॉवरच्या बाहेरच्या कडेने चालता येतं आणि याच ॲक्टिव्हिटीला एजवॉक असं म्हणतात. आणि या एजवॉकला 2012 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळालं आहे आणि आजही याला युरोपमधील सर्वात उंच आणि सेफ असा ओपन एअर वॉकिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. याशिवाय आजही काही प्रमाणात रेडिओ, टेलिव्हिजन आणि टेलिकम्युनिकेशन सिग्नलसाठी या टॉवरचा उपयोग केला जातो. आता जरी डिजिटल तंत्रज्ञानामुळे मोठ्या टॉवरवर असलेले अवलंबन कमी झाले असले तरी काही प्रमाणात सेवा अजूनही या टॉवरवरून चालवल्या जातात. तरी आजच्या घडीला या टॉवरचा मुख्य उपयोग पर्यटन आकर्षण हाच आहे. इथे जे ऑब्झर्वेशन डेक आहे, त्यानंतर उंचावरचं रेस्टॉरंट, थरारक असा एज वॉक आणि माहितीपूर्ण संग्रहालय अशा अनेक गोष्टींमुळे हजारो पर्यटक दरवर्षी या टॉवरला भेट देत असतात. सो आता आम्ही आलो आहोत टॉवरच्या खाली. सो खूप छान असा मस्त एक टॉवर आहे. तुम्हाला एक छोटंसं हाफ डे आउटिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या. आणि तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.